उबाटा शिवसेना हिंदुत्व सोडून काँग्रेसबरोबर गेलेली आहे। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। महायुतीतून अब की बार 400 पारचा नारा देण्यात आलेला आहे। मात्र महाविकास आघाडीत ठाकरे गटाची यादी बाहेर येताच एकमेकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री भागवतजी कराड सर आहेत। सर, काय सांगाल, एकूणच आपण जे चित्र पाहतोय महाविकास आघाडीबाबत? महाविकास आघाडीची आज यादी जाहीर झाली। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव जाहीर झालेलं आहे आणि चंद्रकांत खैरे हे जनतेने नाकारलेले उमेदवार आहेत। म्हणून आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते खुश आहोत की चंद्रकांत खैरेसारखा एक निष्क्रिय खासदार जो त्यांनी 20 वर्षामध्ये काहीच केलेलं नाही त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे आणि परत एकदा त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जनता टाकणार आणि महायुतीचा उमेदवार नक्कीच निवडून येईल ह्याची आम्हाला खात्री आहे। पण याच ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं नाव देखील चर्चेत होतं। मात्र खैरेंना उमेदवारी मिळाल्यामुळे दानवे नाराज आहेत। तर नाराज ज्यावेळी विरोधी पक्ष नेता होतो तो नेहमी सत्ता पक्षाकडे झुकलेला असतो असं म्हटलं जातं। काय सांगाल, दानवे जर पक्षात येऊ इच्छित असतील तर त्यांना सोबत घ्याल का? विरोधी पक्षनेते जर महायुतीमध्ये किंवा पक्षात येऊ असतील तर तो विषय हा पक्षाचे नेते ठरवतील, त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही आहे। मी केंद्रामध्ये एक राज्यमंत्री आहे, संभाजीनगर शहरामध्ये एक भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक उमेदवार आहे, पण त्या बाबतीत आमचे नेते ठरवतील। पण एक मात्र नक्की की आम्हाला जो उमेदवार प्रतिस्पर्धी जो आलेला आहे महायुतीसाठी चंद्रकांत खैरेच्या रूपाने एक आम्हाला निष्क्रिय खासदार आलेला आहे ज्याला जनतेने नाकारलेला आहे, ज्यांच्याकडे जनता आशेनं पाहू शकत नाही, कारण जे 20 वर्षात केलं नाही ते पुढच्या 5 वर्षात काय करणार। आणि त्याहीपेक्षा दुसरी मागच्या वेळेस चंद्रकांत खैरेला नाकारून जो निवडून दिला होता इम्तियाज जलील, त्या इम्तियाज जलीलनंतर ते भ्रमाचा भोपळा झाला। लोकांना वाटत होतं की असं गप्पा मारायला, बोलायला, प्रेस घ्यायला अत्यंत बोलका पोपट, तो पोपटाने काहीच त्यांनी म्हणजे काम दाखवलेलं नाही आहे। म्हणून हे दोन्ही उमेदवार आता स्पेशल पराभूत होतील आणि महायुतीचा उमेदवार नक्कीच निवडून येईल। आणि ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेब तिसरी टर्मची शपथ घेतील त्यावेळेस संभाजीनगरच्या नागरिकांची छाती फुललेली असेल, कारण येणारा लोकसभेचा खासदार हा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पाठीमागे हात उंच करून उभा राहील आणि प्रधानमंत्री ज्यावेळेस तिसरी यंदा शपथ घेतील त्यावेळेस आम्हालासुद्धा बरं वाटेल की आमच्या वेळेस जे मागच्या वेळेस आम्ही करू शकलो नाही मागच्या 2019मध्ये, कारण इम्तियाज जलील विरोधक होते, पण यावेळेस मात्र महायुतीला आम्ही निवडून देऊ। मध्ये रस्सीखेच असली तरीही शेवटी महायुतीमध्ये 3, 4, 5 जे पक्ष आहेत नेते ठरवतील ना। माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, RPI आठवले गट असतील, हे सगळे नेते आहेत आणि हेच ठरवतील तो उमेदवार असेल। कोणीही उमेदवार असेल तरी त्याला आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि एक जे आत्तापर्यंत झालेली कामं, कुठलीही निवडणुका तुम्ही काय विकासाची कामं केली, इम्तियाज जलील किंवा चंद्रकांत खैरे काही विकासाची कामच सांगू शकणार नाही, पण महायुतीच्या माध्यमातून बरेचसे कामं झाले ते आम्ही सांगू शकू। त्याहीपेक्षा हिंदुत्व महायुतीचे जे उबाटा शिवसेना हिंदुत्व सोडून काँग्रेसबरोबर गेलेली आहे त्यावेळेस न तर खरं तर 2019च्या निवडणुकीमध्ये जनमत महायुतीच्या युतीच्या बाजूनं होतं। हां, तर आता मात्र त्यांना कुठल्याही हिंदुत्वावर मतं मागायचा अधिकार नाही आहे, विकास काही केलेला नाही आहे, म्हणून महायुतीचा खासदार संभाजीनगरचा निवडून येईल याची मला खात्री आहे। महत्त्वाचं म्हणजे वंचित फॅक्टर, कारण मागच्या वेळी त्या एकूणच मतदारसंघात MIM आणि वंचितच्या आघाडीचा फटका हा कुठेतरी बसल्याचं पाहायला मिळतं। मात्र आता वंचितने जी वेगळी भूमिका घेतलेली आहे त्याचा फायदा, त्याचबरोबर आघाडीतल्या उमेदवाराचा फायदा हा महायुतीला होईल का असं वाटतं का? वंचितची चांगल्या प्रकारचे मतं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहेत आणि नॅचरली वंचित आता वंचित हे सध्या महाविकास आघाडीबरोबर नाही आहे। नक्कीच याचा फायदा महायुतीला होईल। एक शेवटचा प्रश्न, वारंवार सर्वच भाजपच्या नेत्याकडनं वारंवार म्हटलं जातं की अब की बार 400 पार, मात्र ज्यावेळी संजय राऊत यांना विचारलं जातं त्यावेळी अब की बार मोदी हद्दपार असं ते म्हणतायत। मात्र जी सध्याची परिस्थिती आहे महाविकास आघाडीतली एकूणच जागा वाटप ज्या पद्धतीत फिसकटलं आहे, काय कसं पाहता आपण? अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, हे ज्या घोषणा महायुतीच्या असतील किंवा NDAच्या असतील त्या नक्कीच यशस्वी होतील।
आता तुम्हाला माहीत आहे की संजय राऊत यांची पत्रकार परिषद असेल किंवा त्यांचं वक्तव्य असेल, यावरती महाराष्ट्रातील जनतेची विश्वासार्हता राहिलेली नाही आहे. त्यांच्याबद्दलचा विश्वास लोकांनी गमावलेला आहे आणि ते वायफळ बडबड करतात हे जनतेला पटलेलं आहे. म्हणून त्यांनी जरी म्हणलं असलं की मोदी साहेब समजा 400 मतांनी 400 लोकसभेचे खासदार येणार, ते चुकीचं आहे. आम्हाला अपेक्षा आहे 400च्या कितीतरी पटीने येतील, कारण ज्या तऱ्हेनं भारताचा सन्मान जगभरात वाढलेला आहे, भारत देशाचा विकास वाढलेला आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी कामं होत आहेत आणि भारताचं तकदीर आणि तस्वीर बदलण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात या 10 वर्षात झालेलं आहे. म्हणून जनतेला कुठल्याही प्रकारे प्रधानमंत्री मोदी साहेबच 2/3 बहुमतापेक्षा जास्त मतं घेऊन पाहिजे. आणि विशेषतः मला सांगावंसं वाटतं की जिथं भारतीय जनता पार्टी नाही आहे, तामिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, पश्चिम बंगालमध्ये आहेत आमच्या 18 जागा आहेत, पण त्या ठिकाणी सुद्धा आता भारतीय जनता पार्टीचं कमळ येणार आणि प्रधानमंत्री मोदी साहेब मोठ्या संख्येने 400पेक्षा कितीतरी जास्त लोकसभेत खासदार घेऊन निवडून येतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.